इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपल्या सगळ्यांना, आपल्या गुरूंना, आपल्या आई वडिलांना नमस्कार. आज पितामहा ब्रह्मश्री पत्री सर आणि संत नामदेव महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात या कार्यक्रमाचा आरंभ करते. कालच लीलाताईंशी बोलणं झालं. आज आपल्याकडे प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर लीलाताई गोविलकर आलेत. लीलाताईंनी नामदेव महाराजांवर खूप काही लिहिलंय. त्यांचे रिसर्च पेपर्स, त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि काल जेव्हा मी फोन केला की ताई मी आपल्याला पोस्ट पाठवली आहे, कृपा करून कुणाशी तरी शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये, तर ताईंनी मला उत्तर दिलं की अगं मी जर शेअर वगैरे करत बसले ना तर हा शेवटचा हात माझा फिरणार नाही, मला आणखीन काही मुद्दे टिपून घेऊ देत, मला लिहू देत. ताई, तुमच्या या कार्याला, तुमच्या या साधनेला माझा सलाम. मी माझ्या मैत्रिणीला दीपाली ताईला विनंती करते की तिने त्यांचं स्वागत करावं. दीपाली ताई. नमस्कार लीलाताई. हा, आराधना ध्यान साधना समूहातर्फे तुमचं मनःपूर्वक स्वागत. अगदी थँक्यू. काही अगदी काहीच दिवसांपूर्वी आपण सर्व लीलाताईंना भेटलो आहोत. उदय हो, कर्वे उदय या उपक्रमाअंतर्गत आपल्याला आठवतच असेल. ताई, हो. आपण आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीने श्री सती गोदावरी माता यांच्या जीवनावर केलेलं विवेचन आम्हा सगळ्यांना अगदी. मंत्रमुग्ध करणारं होतं. हो. आज पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आम्हाला भेटायला, त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे शतशः ऋणी आहोत. अगदी मला आवडलं. आज श्री संत नामदेव महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने मन रंगले कीर्तन रंगी याविषयी ताई आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर सज्ज होऊया लीलाताईंच्या वाणीतून नामदेव महाराजांच्या चरणी उधळली जाणारी स्तुती सुमने वेचण्यासाठी. ताई, आपण आपल्या निरूपणाला सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद ताई. मन रंगले कीर्तन रंगी या विषयावरती नामदेव महाराजांसंबंधी बोलताना मला खूप समाधान वाटतंय. कारण नकळतच ज्या कीर्तन परंपरेला त्यांनी सुरुवात करून दिली, त्या कीर्तन परंपरेचा उल्लेख तुम्ही या शीर्षकामध्ये केलेला आहे. आज संत नामदेव महाराजांची जयंती, त्या निमित्ताने त्यांच्या संबंधी बोलण्याची संधी मला आपल्या संस्थेने दिली, याबद्दल मी माझी कृतज्ञता प्रथम व्यक्त करते. संत नामदेव हे एक थोर संत होऊन गेले. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी मध्ययुगीन काळातील संतांचा थोडासा परिचय शालेय व कॉलेजच्या पातळीवरती मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असतो. काहींच्या घरात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं पारायणही होत असतं. पण एकंदरीतच संतांशी असलेला मराठी माणसांचा परिचय दिवसेंदिवस कमी होत जात आहे. अशा काळात नामदेवांसारख्या संताबद्दल आपल्या संस्थेने मला दिलेली व्याख्यानाची संधी मला महत्वाची वाटते. बरोबर आहे ना? संत चरित्रे परम पवित्रे आधी वंदावी असं सगळ्याच संतांबद्दल म्हटलं जातं. कारण आपण संतांना संस्कृतीचे राखणदार मानतो. त्यांचा प्रत्यक्ष जीवन प्रवास व त्यांचे साहित्य यामधून आपल्या जीवनाला एक प्रकारची नवी ऊर्जा मिळते असं आपल्याला वाटतं. संत नामदेव हे अशा संतांपैकीच एक प्रमुख संत आहेत. इसवी सन 1270 ते 1350 म्हणजे किती जुना काळ आहे पाय. त्यांचा जीवन कालखंड. त्यांनी पंजाब पर्यंत प्रवास केला आहे. नवे पंजाब मध्ये ते साधनेसाठी 20 वर्ष राहिले होते. त्यांचे साहित्य मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही आहे. नामदेव हे संसारी संत आहे. वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख प्रसारक नेते आहेत. मुळात वारकरी संप्रदायाच संसारिकांचा संप्रदाय आहे. नामदेव त्यांचे सगळं कुटुंब पंढरपुरामध्ये राहत होते.
त्यांचं कुटुंब किती माणसांचं असेल कल्पना आहे? 14 माणसांचं. आजच्या दिवसात नवल वाटतं ना. तेव्हाच्या एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे असलेल्या त्यांच्या या कुटुंबात पारंपरिक विठ्ठल भक्ती आहे. त्याचा प्रभाव बालपणापासूनच नामदेवांच्या व्यक्तिमत्वावर झालेला दिसून येतो. संत नामदेवांचं नाव उच्चारलं की त्यांच्या अभंगवाणीची आठवण होते. काही अभंग मी आपल्या समोर परिचयासाठी ठेवते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाने घे, लपलास तरी नाम कैसे नैशी, आम्ही अहर्निशी नाम गाऊ, पतित पावन नाम ऐकुने आलो मी दारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. देवाला सुद्धा सांगणारा किती जबरदस्त संत आहे पा. तू आकाश मी शामिका, तू लिंग मी साळुंका. किंवा आणखीन एक अभंग, दगडाचा देव इच्छा पुरवितो, दगडाचा देव इच्छा पुरवित तरी का भंगत आघाताने. विठ्ठल हा असा दगडाचाच देव असला तरी त्याच्यामध्ये त्यांनी देवत्व आणलं. असे कितीतरी अभंग आपल्यासारख्या श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळींना आठवतील. त्याप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, हा अभंगही आठवेल. या अभंगामधून नामदेवांच्या कार्याची जाणीव, ज्ञान दीप लावू जगी, ही प्रगटते. वस्तुतः त्यांच्या नामदेव या नावामध्येच त्यांच्या नामभक्तीच्या प्रसाराची जाणीव व्यक्त झालेली आहे, असं नाही आपल्याला वाटत. विठ्ठलाचं नाव हेच त्यांचं देवत्व. नामा परता मंत्र नाही वाणिक, तसंच मंत्राचा पै मंत्र बीज नाम मंत्र हरीचे. हरीचं म्हणजे विठ्ठलाचं नामामृत नामदेवाने आपल्या अभंगवाणीतून वारकरी संप्रदायामध्ये वाटलं, तेच आपल्यापर्यंत आलंय. त्यांच्या ज्ञानदीप लावू जगी या अभंगातून त्यांची ज्ञानदेवांबद्दलची अतूट स्नेहभक्ती ते नावामधून नकळत व्यक्त करीत आहेत, असंही अनेक संतांना वाटतं. संत नामदेव व संत ज्ञानदेव हे एकाच यादव काळातले संत. नामदेव पंढरपुरातले आणि ज्ञानदेव नेवाशाचे. ज्ञानदेवांपेक्षा नामदेव 5 वर्षांनी वडील म्हणजे मोठे आणि दीर्घायुषी. पण एकट्या नामदेवांचा किंवा एकट्या ज्ञानदेवांचा विचार करणं कठीण जातं. कारण नामदेवाने विकसित केलेल्या वारकरी संप्रदायाच्या संदर्भात ज्ञानदेवानेही फार मोठं सहाय्य केलेलं आहे. तुम्हाला नामदेवांच्या बरोबरच त्यांच्या वारकरी संप्रदायाचं निदान नामस्मरण तरी होत असेल. म्हणून संतांच्या क्षेत्रात नामदेव ज्ञानदेव हा जोड समास मानला जातो. या नामदेवांबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघा. भक्त भागवत बहुसाल ऐकले. भागवत म्हणजे वारकरी. बहु होऊन या गेले, होतील पुढे. परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, कारण हा रस अद्भुत निरुपम. नामदेवांच्या काव्याबद्दल त्यांच्याच काळातल्या ज्ञानदेवांसारख्या एका काव्यमग्न संत साहित्याने काढलेले हे उद्गार आपल्याला आजही त्यांचं साहित्य वाचताना योग्य आहेत असंच वाटतं. इतर संतांप्रमाणेच नामदेवांबद्दल खूप चमत्कार कथा आहे. आपण काय करतो, या चमत्कार कथा टाकून देतो. ह्या चमत्कार कथा टाकून द्यायच्या नसतात, तर त्यामधील आशयाचा गाभा लक्षात घ्यायचा असतो. म्हणून नामदेवांसंबंधीच्या काही चमत्कार कथांचा आशय मी आपल्या समोर उलगडू पाहते. अशा कथांपैकीच एक कथा खालीलप्रमाणे. निवृत्ती ज्ञानदेवादी भावंड नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुराला जातात.
दर्शन घेतात म्हणजे वंदन करतात. पण नामदेवाने त्यांना प्रतिवंदन केलं नाही हे त्यांच्यातल्या मुक्ताईला जाणवतं. बायका किती त्या काळातही चाणक्य होत्या हे लक्षात येईल. तिला त्याचा राग येतो. आपल्या भावांचा तिला तो अपमान वाटतो. म्हणून ती त्याबद्दल नामदेवाला खडसावते. ती म्हणते, अरे तुला विठ्ठलाचा रात्रंदिवस सहवास लागतो, कारण तू पंढरपुरात राहतो. पण तुझ्यासारख्या अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. तुला प्रतिबंधन करावंसही वाटलं नाही. मला तर वाटतं उसाच्या शेजारी चिपाड असावं, ही तिचीच कल्पना बरं का. उसाच्या शेजारी चिपाड असावं तसा तू विठ्ठला शेजारी आहेस. मुक्ताई सारख्या लहान वयाच्या मुलीकडून झालेला अपमान, किंवा तुम्हाला दुसरी कथा माहिती असेल, गोरा कुंभाराने आपल्या मडक्यात त्यांच्या डोक्याला आपल्या थापटण्याने थापटून नामदेवांचं मडकं कच्च आहे असं म्हणणं, हा तेव्हाच्या संतत्वाच्या वाटेवर वाटचालीची सुरुवात असलेल्या नामदेवांचा अपमानच होता. आणि त्यांना त्यामुळे वाईटही वाटलो. पण एक नवलाची गोष्ट म्हणजे हे त्यानेच आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगून ठेवलं आहे. सत्य घटनांबद्दल त्यांचा असलेला आग्रह त्यामधून जाणवतो नाही का. नामदेवांचं हे आत्मचरित्र म्हणजे मराठीतलं पहिलं आत्मचरित्र मानलं जातं. आता आपण या घटनेबद्दल बघूया. मुक्ताईच्या मते नामदेवाने गुरु केला नाही, म्हणून संतत्वाची वाटचाल चालताना त्यांच्या ठिकाणचा आपण ज्ञानदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहोत हा अहंकार केला. मुक्ताईच्या सांगण्याप्रमाणे नामदेवाने शैव संप्रदायी असलेल्या विसोबा केचरांना गुरु केलं आणि आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला. माझ्या मनात प्रश्न येतो की नामदेवांचं गुरुपद स्वीकारणारा एखादा गुरु वारकरी संप्रदायात तेव्हा नव्हता का. काही असो, वारकरी संप्रदायाचा हा नाथांच्या शैव संप्रदायाशी गुरु स्वरूपाचा आलेला संपर्क पाहता महाराष्ट्रातील संप्र संप्रदायातील एकोपाच लक्षात येतो. तसं पाहिलं तर शैव संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय हा भारतभर पसरलेला आहे. त्या मानाने वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रापुरता आहे. नामदेवाने आधीच कुणाला गुरु का केलं नाही, कारण उघड आहे, गुरु करण्याची परंपरा वारकरी म्हणजे भागवत संप्रदायात नाही, ती शैव संप्रदायात. वारकरी संप्रदायात भक्ती साम्राज्य लहान मोठा हा भेद नाही, गुरु शिष्य असा तरतम भाव नाही. वारकरी संप्रदायात सर्वांना समान मानलं जातं. श्री विठ्ठल हे दैवत प्रमुख, पण गुरु नाही. सर्व विश्वात समानता पाहण्याची ही दृष्टीच नामदेवांच्या खालील अभंगातून व्यक्त झालेली आहे. ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल आणि देव पूजा ही विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, तसंच निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, नामा म्हणे मज असा विश्वामध्ये विठ्ठल सांग. अशा सर्वाभूती सगळीकडेच विठ्ठल आहे असं नामदेवांना जाणवल्याने ते म्हणतात, मनोनी कळी काढा पाड नाही. सर्व विश्वातील अणुरेणियामधून वाहणारा हा विठ्ठल कसा समजून घ्यायचा, तर त्यासाठी नामदेवांनी ठरवलेला दिनक्रम, पंढरीतच ते राहत होते. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे, बाकी काही नको. लौकिक जीवन व्यवहाराचं त्यांचं भान यामुळे हळूहळू सुटत चाललं. संत नामदेवांची प्रारंभीची भक्ती
सगुण रूपातील पांडुरंगाबद्दल होती हे त्यांचे अभंग वाचताना जाणवत. या सगुण भक्तीचा त्याग त्यांनी कधीच केला नाही. तिची आर्तता हा त्यांच्या अभंगातील जिवंतपणा आहे. पण विसोबा खेसरा सारख्या गुरुमुळे असेल किंवा नैसर्गिक भक्तीच्या विकासामुळे त्यांना निर्गुण भक्तीचंही भान आलं. म्हणूनच निर्गुण भक्तीचं भान आणि सगुण भक्ती या दोन्ही बद्दल ते म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही गोविंदुरे. ह्या अभंगातूनच त्यांनी व्यक्त केले. वारी ही संप्रदायांची मोक्षाचं साधन नाही. योग्यांना मोक्ष हवा असतो, तर तो पाचवा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष तसा भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. म्हणून नामदेव म्हणतात, तांडुनी पंढरीची वारी, मोक्ष मागे तो भिकारी. आणखीन पुढे म्हणतात विठ्ठलाला, अरे विठ्ठला, झणे मज मुक्ती देशी पांडुरंगा, मग या संत संगा पाहू कुठे. पांडुरंगा इतका त्यांना संतांचा सहवासही महत्वाचा वाटतो. आपल्यासारखीच विठ्ठल भक्तीची ओढ त्यांना या संतांमध्ये निर्माण करायची आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार करायचा आहे. यामधून नामदेवांच्या संत व्यक्तिमत्वामध्येच असलेली इतर संत घडवण्याची नेतृत्वाची वृत्तीही लक्षात येते. त्यांच्या अभंगातून त्यांच्या विठ्ठल भक्ती जशी जाणवते, तशी संत घडवण्याची नेतृत्वाची वृत्ती जाणवते. उदाहरणार्थ पहा, पंढरीची वारी जयाचे कुळी, त्याची पाय धुवी लागो मज. म्हणे तुम्ही पंढरीची वारी करत चला, नकळत सांगितलं. पंढरीच्या सुखा तोचे अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली जया. म्हणजे अशी वारी इतरांनी करावी हा नकळत नेतृत्वाचा उपदेश आहे. काळा गे दादूला, विठ्ठल काळ्या रंगाचे देव आहे. काळा गे दातुला, काळा गे दादूला, पंढरी चला विठ्ठल गे. दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा, येथे साधू प्रेमा राघोबाचा पंढरीचा. या अभंगामधून मला तरी इतरांनी अशाच तऱ्हेने विठ्ठलाचं नामस्मरण करावं, विठ्ठलाच्या भजनी लागावं हा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. आणि असं पहा, नामदेवांसारख्या मधाळ वाणीच्या संतांचं नेतृत्व लाभल्याने वारकरी संप्रदायाचा प्रचंड विस्तार झाला असं मला वाटतं. पण नवल असं आहे की नामदेव हे एकटे कधी नजरेसमोर येतच नाही. जनाबाईंनी जसं विठ्ठलाबद्दल म्हटलंय की विठू माझा लेकुरवाळा, तसे नामदेव संतांचे लेकुरवाळे आहेत. त्यांच्या भोवती हे वलय, संतांची सगळी चित्र, संतांचे सगळे चेहरे आपल्या समोर येत राहतात. म्हणून नामदेव म्हणजे संत लेकुरवाळे आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. संतांची कुळी जन्मलेल्या नामदेवाने भक्तीच्या धाग्याने वारकरी संप्रदायाचा शेता विणून घेतला असं अलंकारिक पद्धतीने म्हणता येईल. स्वतःच्या आत्मचरित्राची सुरुवात करतानाच ते म्हणतात, आपलं नाव गाव कुळ सगळं आत्मचरित्रात त्यांनी सांगितलंय. शिंपियाचे पुढे जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिव. त्या काळात जातीभेदाचा एवढा मोठा प्रसार असूनही ते आपलं कुळ लपवीत नाही. मग शिंपी काय करतो, रात्री माझी शिवी म्हणजे शिवणं, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, अरणुक जीवी नव हे करा. या शिविण्यामधून मला पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाम घ्यायला वेळच मिळेल असं झाला. विठोबाची अंगी शिवण्यात त्यांना आयुष्याचं सार्थक वाटतं. विठोबाची अंगी म्हणजे विठोबाचे कपडे. पण त्यामुळे त्यांनी काय केलं, इतरांचे कपडे शिवण्याचं काम त्यांनी सोडून दिलं. त्यामुळे घरात पैशाची चणचण भासू लागली. पण त्याच्याकडे नामदेवाने लक्ष दिलं नाही. कोणतंही काम त्यांच्या मताने कनिष्ठ दर्जाचं नसतं. समाज शिंप्याच्या कामाला कनिष्ठ दर्जाचं तेव्हा समजत होतं हे लक्षात येतं. पण म्हणून एका उदाहरणाने ते आपण कनिष्ठ नाही
हे स्पष्ट करतात. आपली जात कशी माना पण आपण कनिष्ठ नाही हा सांगण्याचा त्याचा प्रयत्न पुढच्या अभंगात आहे. ते म्हणतात, कुष्ठळ भूमीवर उगवली तुळशी. कुष्ठळ म्हणजे रेताड, खराब. कुष्ठळ भूमीवर उगवली तुळशी, अपवित्र तियेसी म्हणू नये. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. कारण त्या काळामध्ये जातीचा त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या उद्योगावर असलेला परिणाम आपल्या लक्षात घ्यावा लागतो. नामदेवांच्या मते माणूस कोणत्या कुळात जन्माला याला महत्व नाही, तर त्याच्या भक्तीला, त्याच्या शुद्ध आचरणाला महत्व द्यायले. आजही अशा शुद्ध आचरणाला समाजात किती महत्व दिलं जातं हे पाहण्यासारखंच आहे. आपण जातीलाच महत्व देतो, आचरणाला कमी. स्वतःमधील संतत्वाला जागृत करतात नामदेव तोच आदर्श सगळ्या समाजासमोर ठेवित आहे. म्हणूनच 18 फकट जातीला विठ्ठल भक्तीचं बाळकडू मिळू शकलं. असं फार संतही कल्पना खास मराठी समाजाने निर्माण केली, आपल्या लक्षात येत नाही. संस्कृत मध्ये ऋषी आहेत, मुनी आहेत, पण कुणाला संत म्हटलेलं मला वाचायला मिळालेलं नाही. नामदेवाने संत हे बिरुद सगळ्या समाजातील व्यक्तीसाठी योजलं. जसं आपण नावामागे श्री योजतो तसं त्यांनी संत योजलं. वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय असं दुसरं नाव आहे, हे मगाशी मी म्हटलं. भगवंताचे भक्त असलेल्या या समाजाचं विठ्ठल दैवत कसं आहे, कमरेवर हात ठेवून आहे. कमरेवर हात ठेवून उभी असलेली विठ्ठल मूर्ती, तिला काय समजतात की विष्णू व शिव यांचं एकत्रित दर्शन घडवत. पण या मूर्तीमध्ये ही दोन्ही दैवत एकमेकांमध्ये मिसळून गेलेली नाही, तर विठ्ठल रूपात असलेल्या विष्णूने आपल्या मस्तकावर शिवाला धारण केलं आहे असं समजतात. विठ्ठलाच्या मस्तकावर जे शिरस्त्राण आहे त्याचा आकार भक्तांना शिवपिंडी सारखाच वाटतो. म्हणून असं म्हटलं जातं, विठूने शिरी वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे शिव, शंकर. ज्या विठ्ठलाच्या संदर्भात सगळ्याच वारकऱ्यांनी भक्तिपूर्वक अनेक अभंग रचले आहेत, तसेच पंढरपुराबद्दल अनेकांनी अभंग अनेक रचलेले आहेत. कारण तेव्हा पंढरपूर हे क्षेत्र म्हणून कमी प्रसिद्ध होतं, नामदेवांच्यामुळे ते अधिक प्रसिद्ध झालं. नामदेव काय म्हणतात, अतिशयोक्ती कल्पनेची आहे मान्य, पण कल्पना शक्तीचाही जाणीव नामदेव आपल्या या अभंगातून करून देतात. ते म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तसंच ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ, जेथे समारंभ हरिकथेचा. हरिकथेचा प्रारंभ आहे असं पंढरपूर हे एकमेव क्षेत्र ते म्हणतात. यामधून व्यक्त होणारा भक्तिभाव लक्षात घेतानाही पंढरपूरच्या क्षेत्राचं एक वेगळं महत्व आहे हे लक्षात येतं. इतर क्षेत्रामध्ये श्राद्धादी विधी केले जातात, पंढरपुरात हे निषिद्ध आहे. तिथे असे कोणतेही विधी केले जात नाही. विष्णू व शिव यांचं असं वेगळं रूप या तीर्थक्षेत्री का पूजलं जात असेल, याचं कारण त्या प्रदेशाचा इतिहास, वर्तमान वगैरे पाहिलं तर लक्षात येतं. पंढरपूर एक क्षेत्र ज्या प्रदेशात आहे, तो प्रदेश आहे शैव संप्रदायी भक्तांचा आणि वारकरी संप्रदायाचं, तर वैष्णवांचा मेळावा विष्णूची भक्ती करणाऱ्या संप्रदायाचं. म्हणून शैव व वारकरी भागवत या संप्रदायातील पैराची ठिणगी भडकून बंड उठू नये म्हणून दोन्ही दैवतांना महत्व असलेलं असं विठूने श्री वाहिला देवराणा असं वेगळं रूप त्यांनी निर्माण केलं. नामदेव व ज्ञानदेव एकदा यात्रेला गेले होते. तसे ते अनेकदा यात्रेला जातात.
नामदेव तर पंजाब मध्ये मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राहून अध्यात्म साधना करणारे होते आणि त्याच्यामुळे ते नामदेव वेगळेच असाही समज काही काळ संशोधकांमध्ये होता. अशाच एका यात्रेत असताना दोघांना तहान लागते. गोष्ट ते बरं का, जवळच विहीर दिसते, पण विहिरीजवळ गेल्यावर लक्षात येतं की तिचं पाणी अगदी तळाशी गेले जाईल. ज्ञानदेवाने काय केलं, आपल्या योग सामर्थ्याने पाणी वर आणलं आणि वर आणून आपली ताण भागवली. नामदेवांनाही या मार्गाने पाणी देण्याचं त्याने ठरवलं, पण नामदेवाने ते नाकारून विठ्ठलाच्या नामाचा गजर सुरू केला आणि काय आश्चर्य, विहीर काठोकाठ भरून वाहू लागली. नामदेवांच्या नामभक्तीचा प्रभाव सांगणारी कथा. खरी असो खोटी असो, पण सूचक आहे. योग सामर्थ्याने एकाच व्यक्तीचा उद्धार होऊ शकतो, पण नामभक्तीच्या अनुसरणामुळे अनेकांच्या भक्तीला अर्थ येतो, अनेकांच्या गरजा व्यावहारिक पातळीवरच्या सुद्धा पूर्ण होतात. नामभक्तीचं असलं सगळ्यांना बहुजनांना अंशता येईल असं हे रूप नामदेवाने आपल्या संप्रदायात उभं केलं. वारकरी संप्रदायाच्या संदर्भात नामदेवांच्या कार्याइतकं ज्ञानदेवांचं कार्यही लक्षात घेण्यासारखं आहे. नाथपंथीय ज्ञानदेवांना वारकरी संप्रदायात आणण्याचं कार्य नामदेवांनी केलं. तेव्हा नाथ, वैष्णव, वारकरी, महानुभाव असे अनेक संप्रदाय होते. हे भक्तीचे संप्रदाय म्हणजे भक्तीचे मेळावे होते. नामदेवांना वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी ग्रंथ निवडायचा होता. नामदेवांना ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये साधलेलं सांस्कृतिक कार्य हे आपल्या संप्रदायाला उपयोगी आहे असं वाटलं. म्हणूनच नामदेवांबद्दल असं म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवानी ज्ञानदेवीतील एक तरी अनुभवावी ओवी असं म्हणण्यामध्ये नामदेवानी ज्ञानदेवीचा, ज्ञानेश्वरीचा आणि ज्ञानेश्वरांचा ते वारकरी संप्रदाय नसूनही केलेला अंतर्भाव महत्वाचा आहे. आपल्या मनात असं येतं की नामदेवांचं जी अभंगवाणीतलं लेखन आहे ते नाही का त्यांनी लोकांसमोर ठेवलं, कारण उघड आहे. स्वतः नामदेवांचं अभंग लेखन विपुल आहे, पण ते सुट्या सुट्या भावगीताच्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्यामधून व्यक्त झालेलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एकात्मपणे मनावर ठसणं कठीण होतं. त्या तुलनेत ज्ञानेश्वरी हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सलगपणे आणि कथानकाच्या रूपात एकत्र आलेलं आहे. आणि म्हणून लोकांना कळण्याच्या दृष्टीने ते हे कथानक ज्ञानेश्वरी अर्जुन आणि कृष्ण यांच्या संवादाचं ज्ञानदेवाने योजलेलं आहे. त्याचा फायदा घेऊन ते एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात. ज्ञानदेवांना व त्यांच्या ज्ञानदेवी या ग्रंथाला आपल्या संप्रदायात आणण्याचा नामदेवांचा हेतू संप्रदाय प्रसाराचा आहे. नामदेव, ज्ञानदेव या दोन संत श्रेष्ठांच्या एकत्रित कार्याने वारकरी संप्रदाय इतका विस्तारित झालेला आहे. त्याची जाणीव तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांच्या एका अभंगातून व्यक्त झालेली आहे. तुम्हालाही तो अभंग परिचित आहे. त्या म्हणतात, ज्ञान देवे रचिला पाया, रचिले देवालय, नाम तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया ज्ञानदेवारी रचला असं या अभंगात म्हटलेलं असलं व नामदेव तयाचा किंकर ते प्रसाराचं काम त्याच्याकडे दिलेले असलं तरी ज्ञानदेवा इतकंच वारकरी संप्रदाय उभारणे नामदेवांचं कार्यही पायाभूत स्वरूपाचं आहे हे आज मानलं जातं. मात्र ज्ञानदेवांचा नाथ संप्रदाय भारतभर पसरलेला आहे आणि वारकरी संप्रदायाचा विस्तार मात्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरताच आहे.
तत्कालीन जीवनातील अनेक प्रकारचे संदर्भ भारतभरच्या वातावरणातील असलेल्या ज्ञानेश्वरी अत्यंत सूचकतेने आलेले आहे. ज्ञानेश्वर कुणाचा प्रत्यक्ष उल्लेख करीत नाही, पण अशा प्रकारे ते वर्णन करतात की सूचकतेने आपल्या समोर तो सगळा प्रसार उभा राहतो. एक प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे त्या काळाचा दस्तऐवज आहे. केवळ काव्य ग्रंथ नाही, केवळ संप्रदाय ग्रंथ नाही, असं त्याचं बहुरंगी स्वरूप आज संशोधनाने उलगडू लागलंय. या ग्रंथाला व ग्रंथकर्त्याला नामदेवाने वारकरी संप्रदायाच्या विकसन कार्यात आपल्या बरोबर जोडून घेतलं. याचं कारण नामदेवांचे, त्यांच्या संप्रदायाचे, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रसाराचे नामदेवांना असलेलं ते महत्व तेच व्यक्त होतं. वारकरी संप्रदायात नामदेवानी कीर्तनासारखं प्रसाराचं माध्यम वर्णन प्रसाराचं माध्यम आणलं. नमुन्यादाखल या कीर्तनालाही ज्ञानेश्वरीत आलेलं स्वरूप हे लक्षात येतं. ज्ञानेश्वरी हा गीतेचा मराठीतील अनुवाद आहे. त्यामुळे गीतेतील श्लोकांचा आधार घेत श्रीकृष्ण अर्जुनाला गीता समजावून देते. गीतेतील 9व्या अध्यायातील सततम कीर्तयंतो मां या श्लोकाचा विस्तारित अनुवाद करताना ज्ञानेश्वरांनी कीर्तना शब्द व त्याच्या उपयोगाने भक्ताला कशी पापमुक्ती मिळवता येते याचा उल्लेख केलेला आहे. याच्यावरून ते नामदेवांच्या कीर्तन प्रसार माध्यमाचा लोकांच्या समोर कसा प्रसार करत आहेत ते लक्षात येते. ओव्या अशी आहे. ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत आणि ज्ञानेश्वरांचे ओवीच्या सांगितलेलं कार्य हे नामदेवांच्या अभंगातूनही व्यक्त झालेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणतात, कीर्तनाचे नटनाचे नाचिले व्यवसायाची प्रायश्चित्ताचे पापच नाही नावाचे ऐसे केले. नामदेवांच्या कीर्तनाने काय केलं? नामदेवांच्या कीर्तनाने म्हणजे नामदेवाने सुरू करून दिलेल्या कीर्तन या प्रसार माध्यमाने तर पृथ्वीवरून पाप नावच पुसून टाकलं. त्यामुळे पापाचा नाश होण्यासाठी घ्यावं लागणारं प्रायश्चित्तच संपलं. कीर्तनातील नामघोषाचा प्रभाव ज्ञानेश्वरीने हजारो श्रोत्यांसमोर सांगितला. वारकरी संप्रदायाच्या तत्वाचा प्रसार करणारी ही ज्ञानेश्वरी आपल्या काव्यमयतेने लोकांची मतं खेचून घेत होती. आणि ज्ञानेश्वरी म्हणते, देव एक वेळ योग्याचं मन ओलांडून जाऊ शकेल, पण एक मिनिट पण योग्याचं मन ओलांडून जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असणार नाही. भक्ताचं मन ओलांडून जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असणार नाही. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये अशा तऱ्हेने नामदेवांच्या कार्याची भलावण केलेली आपल्याला दिसते. ह्याबरोबरच नामदेवीचं आणखीन एक कार्य आपल्या समोर लक्षात येतं आणि ते म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण कीर्तन संस्था वगैरे ह्यांना महत्व देत नाही, पण त्या काळामध्ये आज ज्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात व्याख्यानं होतात तसंच नामदेवांच्या कीर्तनामुळे सर्वसामान्य समाजामध्ये तेव्हा प्रसार आजच्या व्याख्यानांसारखा होत होता. व्याख्यान आणि कीर्तन, आज कीर्तन काय, भजन काय, या सगळ्याच गोष्टी दूर झालेल्या आहेत. त्या फक्त एका विशिष्ट संत भक्त यांच्या संप्रदायात दिसतात. आज देवळामध्ये सुद्धा कीर्तनाला काय आणि त्याच्या आधी सुरू असलेल्या प्रवचनाला काय फारसा वाव, फारसे श्रोते असत नाही. पण नामदेवांच्या काळामध्ये, ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये दुसरं प्रसार माध्यमच नव्हतं आणि त्याच्यामुळे
लोकांसमोर नवीन नवीन गोष्टीचा प्रसार करण्याचं कीर्तन हे नवं माध्यम ज्ञानेश्वरांच्या माध्यमाच्या जोडीला. ज्ञानेश्वरांचं माध्यम होतं प्रवचन. नामदेवानी कीर्तन हे नवं माध्यम सुरू केलं, पण प्रवचनाला विरोध केला नाही. नामदेवांच्या संप्रदाय प्रसारात ही एक गोष्ट जाणवते की ते जुन्याला एकदम विरोध करीत नाही, पण त्याची जागा घेईल असा दुसरा काही प्रयत्न हळूहळू उभा करतात. जुन्या प्रवचनाला त्यांनी विरोध केला नाही. अजूनही अनेक देवळातून प्रवचन होत असतात. तसंच त्याच देवळातील कीर्तन श्रोते हे अधिक संख्येने अधिक असतात हे आपल्या लक्षात येतं. पण प्रवचनाचा वर्ग हा ज्ञान पातळीवरच अधिक ज्ञान असलेला आहे आणि कीर्तनाचा वर्ग हा सर्वसामान्य श्रोत्यांमधून आलेला आहे. म्हणून नामदेवाने सुरू केलेल्या कीर्तनामध्ये आपल्याला आजच्या काळातील भाषणांची, व्याख्यानांची जाणीव होऊ शकते. सध्याचा काळ ज्ञान प्रसाराची अधिक प्रभावी यंत्रसाधना आलेला आहे. त्याच्यामध्ये कीर्तन काय किंवा प्रवचन काय ही दोन्ही प्रसार माध्यम अत्यंत मर्यादित क्षेत्रातच कार्य करू शकतात हे आपल्या लक्षात येतं. पण आपण ज्ञानदेव नामदेव यांच्या काळात गेलो की कमीत कमी भारतीय पारतंत्र्याच्या प्रारंभीच्या काळातही गेलो तरी सुद्धा तिथे कीर्तन आणि प्रवचन या दोन्ही प्रसार माध्यमांचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्याच्यातलं कीर्तन हे प्रसार माध्यम नामदेवाने सुरू केलं. या कीर्तनामध्ये श्रोत्यांचा सहभाग असतो, प्रवचनामध्ये श्रोत्यांचा सहभाग नसतो. कीर्तन म्हणजे तरी काय, तर एक कीर्तनकार लोकांच्या समोर तबला पेटीच्या साहाय्याने गीतांमधून एखादं कथानक रंगवत असतो आणि हे कथानक रंगता रंगता श्रोत्यांनाही तो आपल्या याच्यामध्ये सामील करून घेतो. कीर्तन करणारा समुदायासमोर उभा राहत असला तरी श्रोत्यांना तो मध्येच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करायची संधी देतो. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की कीर्तनामध्ये श्रोतेही सहभागी झालेली असतात. वर उल्लेख केलेल्या कीर्तनासारख्या प्रसार माध्यमाचाच नव्हे तर नामदेवाने ज्या विठ्ठलाच्या नावाने समाज जागरण केलं त्या विठ्ठलाचाही सूचक उल्लेख ज्ञानेश्वरीत अनेकदा आलेला आहे. विठूने शिरी वाहिला देवराणा हे जसं म्हटलं जातं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतही नामदेवांच्या विठ्ठलाचाही उल्लेख आहे. याचा अर्थ नामदेवाने अनेक गोष्टी ज्या आणल्या त्याच्यापैकी कीर्तन हे एक महत्वाचं प्रसार माध्यम आहे आणि ह्या प्रसार माध्यमामुळे वारकरी संप्रदायातील तत्वज्ञानाचा, त्याच्यातील काव्याचा अत्यंत चांगल्या तऱ्हेने प्रसार झाला हे आपल्या लक्षात येतं. तसं नामदेवाने अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या आहेत. ज्ञानेश्वरांच्या प्रभावासमोर आणि नामदेवांच्या साहित्याचं पुरेसं संशोधन झालेलं नसल्यामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही. या अनेक गोष्टींपैकी सुरुवातीलाच उल्लेख केलं त्याप्रमाणे नामदेवांनी आत्मचरित्र लेखनाची सुरुवात करून दिली. त्या काळातली कल्पना काय होती, आत्मचरित्र कुणी लिहायचं तर श्रेष्ठ माणसाने आपलं आत्मचरित्र सांगायचं. सर्वसामान्यांच्या जीवनात लोकांना सांगण्यासारखं काय आहे. पण नामदेव स्वतःला सर्वसामान्यच समजत होते आणि तरीही आत्मचरित्र लिहून त्याने आपल्याला लोकांना काहीतरी सांगता येतं ही जाणीव दिली. स्वतः आत्मचरित्र लिहून ते थांबले नाही तर चोखामेळा, जनाबाई, बंकामहार, सावतामाळी, जनाबाई इत्यादी संतांच्या क्षेत्रातील प्रमुख संतांनाही, त्यांच्या वारकरी संप्रदायातील संतांनाही त्याने
आत्मचरित्र लिहिण्याची प्रेरणा दिली. आमच्यासारख्या संशोधकांना एक जाणवतं की अशी प्रचंड आत्मचरित्र यादव काळात नामदेवानी आणि सावता मेळा इत्यादी त्यांच्या शिष्यांकडून लिहून घेतल्यामुळे त्या काळातलं साहित्यिक विश्व आणि त्या काळातील सामाजिक चालीरीती, त्या काळातील जातीभेद, त्या काळातील माणसाला ओळखलं जात नसे तर जातीला ओळखलं जात असे, या जाणीवा आपल्याला होतात. आणि वारकरी संप्रदायाने जातीविरुद्धच नव्हे तर अशा अनेक गोष्टींबद्दलच्या कल्पनांविरुद्ध केलेलं बंड हे आपल्याला सामूहिक कसं आहे हे लक्षात येतं. त्या कालखंडातील भाषिक दृष्टीने मला जाणवणारा एक विशेष म्हणजे हे संत वेगवेगळ्या जातीतले आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्या संतांनी जेव्हा आत्मचरित्र लिहिली तेव्हा त्यांच्या बोलीचा, म्हणजे मराठी बोलीचा, बोलण्यातली बोली वेगळी असते. आज आपण लेखनातली बोली फक्त, आणि मी आता बोलताना सुद्धा लेखनातल्या बोलीतच बोलतेय, पण तेव्हाच्या संतांनी लिहिलेलं त्यांचं साहित्य हे चोखामेळ्याचं त्याच्या बोलीत होतं, चौथा माळीचं त्याच्या माळ्याच्या भाषेत होतं. आणि म्हणून तेव्हाच्या या मराठीच्या अनंत बोलींचं चित्र आपोआपच भाषिक दृष्टीने त्या काळातली ही जाणीव आपल्याला होते. आणि नकळतच मराठी साहित्य आणि मराठीची भाषा किती समृद्ध आहे हे लक्षात येतं. नामदेवाने स्वतःही या भक्तांची चरित्र लिहिली. त्यांनी त्यांना चरित्र लिहायला सांगितली आणि स्वतःही चरित्र लिहिली. आणि त्यांच्या लेखनाचा चूल पाहता हे त्यांच्या काळातील संत यांचीही ते चरित्र लिहितात. आणि ह्या संतांची चरित्र त्यांनी का लिहिली असतील तर त्यांच्या मताने आपण हरिश्चंद्र, सगुणा यांना मोठे मानतो, पण चोखा मेळा, बंका महार, सावता माळी हे त्यांच्या काळातले संतही भक्तीने ह्या जुन्या पुराण काळातील संतांच्या इतकेच महत्वाचे आहे हे त्यांना सिद्ध करायचं. वर्तमान काळाला आपण तो भूतकाळात गेला की मोठा समजायला लागतो. नामदेवांनी तसं केलं नाही. त्यांच्या भोवतालचं संत विश्व, त्यांच्या भोवतालचे वारकरी ह्यांची संत भक्ती आणि त्यांची जीवननिष्ठा त्यांनी स्वतःही आपल्या आत्मचरित्रातून आणि त्यांची चरित्र लिहून, संतांची भक्तांची चरित्र लिहून व्यक्त केलं. पुष्कळदा असं वाटतं की वारकरी संतांनी लिहिलेली ही अभंग, त्यांनी लिहिलेली आत्मचरित्र एकदम त्यांना लिहिण्याचं सुचलं का? असं पहा, आजही वारीला जाताना संत अभंग करीत असतातच. त्या अभंगाला प्रेरणा देण्याचं नव्हे, त्या अभंगाला मार्गदर्शन करण्याचं कार्यही ज्ञानदेवा, नामदेवाने आपल्या अभंगातून केलं. उदाहरणार्थ, माझा भाव तुझे चरणी याच्यातील माझा तुझा इतर संतांना सोप्या भाषेत, लोकांना कळेल अशा साध्या भाषेत आपली काव्य रचना म्हणजे अभंग रचना करण्याची प्रेरणाच नुसती दिली नाही, तर त्यांच्या समोर त्याच्याबद्दलचे रचनांचे साचेही नामदेवानी पुरवले. त्याच्यातला एक साचा, विद्या, बंद झालं का? ऐकायला येत आहे? हो हो, ताई चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. ऐकतोय. हो, येत आहे. हा, तुम्ही ठेवा. त्याचे साच्याचे काही नमुने मी आपल्या समोर ठेवते. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझ्या नयनी, असं ते विठ्ठलाला म्हणतात. किती साधा सोपा अभंग आहे पा. इथे माझा आणि तुझा या शब्दामधून त्यांनी आपला भाव व्यक्त केलाय. तसंच दुसरं एक अभंग, एक बसती अश्वावरी, एक चालती चरण चाली, एक जेवती मिष्टान्न, एका न मिळे कोरान्न. त्या काळातील श्रीमंत वर्ग आणि सर्वसामान्य संतांचा
गरीब वर्ग ह्याची जाणीव या अभंगातून देतात. पण ह्या अभंगातून नकळत इतर संतांनाही एक एक या शब्दाच्या पुनरुक्तीने अशा सोप्या रचना तुम्ही साधून आपला विस्तार, आपल्या भावना व्यक्त करा ही जाणीव दिली. आणखीन एक अभंग, तुम्हा घरी बोचकी दुकडी, आम्हा घरी पोरे उघडी. किती विरोध दाखवतात पहा. तुम्हा घरी गाई म्हशी, तेव्हा गाई म्हशी वैभव होतं. तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर हुशी. तुम्हा घरी सुवर्ण मडकी, आम्हा घरी खापरे पुटकी. या अभंगातला आशय तर महत्वाचा आहे. वरिष्ठ समाज आणि बहुजन समाज ह्याच्यातली नुसती आर्थिक दरी नाहीये, सामाजिक दरीही ते व्यक्त करतात. पण व्यक्त करताना तुम्हा आम्हा अशी जी रचना केलेली आहे ती व्यावहारिक शब्दांच्या रचनेतूनही आपला अनुभव सांगता येतो याची तर इतर संतांना जाणीव देतात असं वाटतं. आणखीन एक रचना, तू चंद्र मी चांदणी सोये दोन्ही. यामध्ये तर किती वेगळा आशय व्यक्त झालाय पहा. विठ्ठल चंद्र, भक्त हा चांदणी, पण भक्तामध्येच आणि विठ्ठलामध्ये स्वये दोन्ही अशा तऱ्हेची तू आणि मी याचा अर्थपूर्ण वापर करून साधता येते रचना. हे त्याने आपल्या संत भक्तांना, वारकऱ्यांना सांगितलं आणि त्यामुळे एवढी प्रचंड अभंग रचना मराठीमध्ये निर्माण झाली. त्यांची हिंदीमध्येही रचना अशी सोपी आहे. एक रचना पहा, जहा पोट गिरीवर, जहा पोट गिरीवर वहा हम मोर, जहा तुम चंदा वह मैं चकोर. संस्कृत मधल्याच कल्पना ते घेतात असं नाही, पण त्यांच्या लेखनात संस्कृत मधल्या कल्पनांच्या जोडीलाच अनेक मराठी कल्पना येत असतात आणि त्याच्यामुळून अर्थपूर्ण नादमयी रचनांची ही विपुलना ते स्वतः करतात. आणि ह्या विपुलतेच्या आधारे आपल्या वारकरी संतांना अशा तऱ्हेने तुम्ही रचना करा याची प्रेरणा देतात, याचा नकळतच धडा शिकवतात. असं कुणीच त्या काळात केलेलं नाही. पुढच्या काळात एकनाथांनीही केलेलं नाहीये. आणि म्हणून त्यांचा हा इतरांना आपल्या सारखे करी तात्काळ हा जाणीव देणारा, त्यांना कवित्वाची प्रेरणा आणि त्या कवित्वामधून संतत्व सांगण्याची जाणीव ही फक्त नामदेव देताना दिसतात. असं पहा, बहुजन समाजाची अशी अभंगवाणी मराठीत आहे, पण आपल्यापर्यंत ती कशी आली, ओवी कशी आली? ओवी ज्ञानेशाची असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ओवी आपल्या समोर आली. नामदेवांच्या समोर हाच आदर्श होता की कागदावरती हे मौखिक लेखन आल्याशिवाय आजच्या काळापर्यंत चिरस्थायी स्वरूपाचं लेखन हे होणार नाही. लेखनामुळे त्या काळातला अभंग हा चिरस्थायी झाला, आपल्यापर्यंत गेला. तुमच्या आणि माझ्या मनात एक प्रश्न सहज येतो की केवळ मौखिक पातळीवरती अभंग रचण्याची ज्यांची वृत्ती आहे, ज्यांचा लेखनाशी परिचयच नाही, अशा या संत मेळ्यांना, कारण नामदेवांनाच फक्त लिहिता वाचता येत होतं असे वारकरी फार थोडे आहेत. असे ज्ञानेश्वरांचे, नाथ संप्रदायातले, महानुभाव संप्रदायातले असे खूप भक्त आहेत की ज्यांना लिहिताही येतं, वाचताही येतं आणि मौखिक पातळीवरती तर ते साहित्य निर्माण करतात. पण मला प्रश्न येतो की ज्यांचा लेखनाशी परिचयच नाही अशा ह्या संत मंडळींना त्यांची अभंगवाणी आपल्यापर्यंत आणण्यासाठी नामदेवांनी काय केलं असेल? नामदेवांच्या आधीचे अभंग आपल्या समोर नाही. नामदेवांच्या आधीची आणि ज्ञानेश्वरांच्या आधीची ओवी आपल्या समोर आहे, पण अभंग नाही.
कारण लेखनाशी परिचय या समूहाचा नाही. नामदेवानी एक त्याला प्रयत्न केला की जो लेखन करणारा वर्ग आहे त्या वर्गाची ह्या वर्गाची ओळख करून दिली. ह्या वर्गाला लेखनाचा आधार लेखन शिकण्यापेक्षा हा लेखन करणारा समूह म्हणजे वरिष्ठ वर्ग यांच्याशी संपर्क आणून प्रत्येकाने अशा लेखकाचा आधार घेऊन आपले साहित्य त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि म्हणून ते आपल्यापर्यंत आलं. असं मला का वाटलं की नामदेवांनी त्यांचा लेखन वर्गाशी परिचय करून दिला असं का वाटलं? कारण उघड जनाबाईच्या एका अभंगात आहे. त्या अभंगामध्ये त्या म्हणतात की चांगया म्हणजे चांगदेव त्यांना लिहिता येत असेल पण चांगदेव चांगया लिहिणार श्यामा काचार. चांगदेवांचा लिहिणारा कोण होता तर श्यामा काचार. ज्ञानेश्वरांचा लिहिणारा सुद्धा कोणीतरी होताच. मुक्ताबाईचा लेखनकार स्वतः ज्ञानेश्वर आहे. चावता माळ्याचा लेखनकार आहे काशीबा गुरव. कर्म्याचा या संताचा लेखनकार आहे वसुदेव. चोखामेळाचा हा उल्लेख मिळतो की चोखामेळ्यांना लिहिता येत नव्हतं. हे कुणी अभंग लिहिले? अनंत भट्ट. याचा अर्थ आणि स्वतःचा ते उल्लेख करते की नाम्याच्या जनीचा लेखक कोण? पांडुरंग. म्हणजे पांडुरंग नावाचा लेखक तिने निवडला असेल. हा अभंग जनीच्या अभंगामध्ये आहे. आतापर्यंत मी अभंगांच्या क्रमांकांचा उल्लेख केला नव्हता पण ते सगळे क्रमांक नामदेवांच्या अभंग वाणीतले आहेत. ज्या ज्ञानेश्वरांच्या याचा उल्लेख करा ते तर ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट आहे. पण हा जनाबाईचा अभंग जनाबाईच्या गाथेमध्ये आपल्याला आढळतो. याचा अर्थ आतापर्यंत नामदेवांच्या अगोदरचे अभंग छंदातले साहित्य आपल्याला मिळत नाही. हे साहित्य फक्त नामदेवांच्या काळापासून पुढच्या काळातलंच मिळतं. याचा अर्थ वारकरी संतांची अशा लेखन करता येणाऱ्या वर्गाशी सांगड घालून देण्याचं कार्य हे स्वतः नामदेवानीच केलेलं असावं. त्यांच्या ह्या कार्याची नोंदही आपण घ्यायला पाहिजे. जर नामदेवानी ह्यांना लेखनाचा व लेखन वर्गाशी संपर्क साधला नसता यांचा लेखन वर्गाशी संपर्क साधला नसता तर हे सबंध अभंग वाङ्मय केवळ मौखिक पातळीवरतीच वारकऱ्यांच्या मुखी राहिलं असतं. आपल्यापर्यंत ते साहित्याच्या क्षेत्रात आलं नसतं. असं पहा, नामदेवाने पहिलं आत्मचरित्र लिहिलं. त्यांना कथा काव्याचंही आद्य संत कवी म्हटलं जातं. कथा काव्य म्हणजे काय? आपल्याला साधं लक्षात येईल की नुसतं तत्वज्ञान सांगता लोकांच्या मनावर ते लवकर टचत नाही. पण कुठल्या तरी व्यक्तीचं भक्ताचं चरित्र घेऊन कथा घेऊन सांगत गेलं तर ते आपोआप टचतं. नामदेवाने अशा तऱ्हेने किती चरित्र लिहिली आणि या चरित्रांमधून त्यांनी भक्तांचं आणि त्याच्यामधून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत आणि सहजपणे व्यक्त केले. त्याच्यातलं श्रीराम श्रीकृष्ण या अवतारांवरतीही त्यांनी कथा लिहिली आहेत. ह्यांच्या कथाकाव्यांबद्दल फारसं म्हटलं जात नसेल कारण हे कथाकाव्य आधी मिळालेलं नव्हतं. त्यांच्या या कथाकाव्यामध्ये प्रश्न श्रीराम श्रीकृष्ण एवढेच नाही तर दशावताराच्याही त्यांनी कथा लिहिली. कारण या कथांमधून त्यांना सहजपणाने वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा वसा देता येतो. त्यांच्या श्रीकृष्ण कथेमध्ये अत्यंत साधेपणा आहे. श्रीकृष्णाची कथा सगळ्यांनी लिहिली आहे. बालकृष्णाची कथाही वेगळी त्यांनी लिहिली आहे. आणि या कृष्णाच्या कथेमध्ये जी विविधता आहे ती कृष्णाच्या स्वभावातली आहे.
त्याच्या बाललीला, त्याचा रुसवा, राग, दोष या सगळ्या गोष्टी ते कथांच्या घटनांमधून सांगतात. ह्या श्रीकृष्णाच्या या कथेची सुरुवात त्याने त्याच्या जन्मापासून केली आणि म्हणून आपोआपच गरोदर देवकीकडे पाहून कंसाला कसा थरकाप सुटतो याचं वर्णन प्रथम येतं. पहा, देवकीला कंसाला हलवायचं आहे. देवकी ही कंसाची बहीण आहे, पण कंस हा राक्षसी वृत्तीचा आहे. म्हणून ह्याचं चित्रण प्रथम ते आपल्या याच्यात देवकीच्या तेजामुळे कंसाचा थरकाप होतो असं म्हणतात. अभंगाचा देवकीचे तेज दिसे जसा सूर्य, कंसाचे हृदय जळतचे. हरणे पळती देखून या व्याघ्र, कापे थर थर तैशा परी. हरणाला पाहून वाघ जसा घाबरतो, सॉरी, हरणाला व्याघ्रांना पाहून हरण जशी पळत सुटतात तसा हा कंस देवकीला पाहून थराथरा कापत असे. वसुदेवाच्या मनाची अवस्था ही कशी होती? कोटिशा आदित्य गोठे एका ठाई, तेजे दिशादायी उजळल्या. घाबरा होऊनी वसुदेव पाहे, हृदयी आश्चर्य करीत असे. भारतीय मनावर आदर्शाचा संस्कार रामकथा करते. संत नामदेवाने श्री रामकथा महात्म्य 27 अभंगातून सांगितलंय. श्रीराम या अवतारी पुरुषाचं स्तवन नामदेव करतात. कौसल्यादी राण्यांच्या गरोदरपणातील इच्छांपासून या कथेला प्रारंभ होतो. त्यामधील श्रीरामाच्या मातेची म्हणजे कौसल्य राणीची इच्छा स्वतः राम समजूनच ती बोलते अशी ते देत. कौसल्या गरोदरपणात उठते. विश्वाचा मी आत्मा स्वये असे राम, मज माझी भ्रम कैसा. अवतार महिमा वाणी वेद माझा, सुरवरांच्या काजा नामा म्हणे. खरं हे भविष्य आहे. हे भविष्य कथन रामायणात नाहीये, ते नामदेवांच्या प्रतिभेने निर्माण केलेले आहे. ही कथा नामदेवाने आत्मप्रत्ययाने चित्रित केल्यासारखी आपल्याला परिणामकारक वाटते. शंकराच्या संदर्भातील शिवरात्री महात्म्य व शिवस्तुती या कथांमध्ये ते तल्लीन होतात. विष्णू तोची शिव, शिव तोची विष्णू या प्रत्ययाने ते शिवस्तुती करतात. अशा कथांमधील नामदेवांच्या लेखणीची कथात्मकता लक्ष वेधून घेणारी आहे. कथानकाच्या बाणीचं स्वरूप असं असतं की त्यामधून आपोआपच तत्वज्ञान उधळावं आणि कथान काव्याचा तेव्हाचा जो आख्यानक काव्य प्रकार तोही उभारावा. अशा कथांमध्ये नामदेवांना असलेली संगीताची जाणही त्यांच्या शब्द लालित्यातून ते सहजपणाने व्यक्त करतात. संस्कृत प्रचूर शब्दांपेक्षा खास मराठी शब्दांचा भरणा त्यांच्या सगळ्याच साहित्यात अधिक आहे. नामदेवाने या कथाप्रमाणे आपल्या कीर्तनामधून हरिश्चंद्र, प्रल्हाद, गजेंद्र मोक्ष या पौराणिक कथाही रंगवून सांगितल्या आहेत. पुष्कळदा मूळ कथांमध्ये ते इतका बदल करतात की त्यांच्या कथा या स्वतंत्र कथा म्हणूनच लक्षात घ्याव्या लागतात. असं गजेंद्र मोक्षासारख्या कथेबद्दल वाटतं. गजेंद्र मोक्षाची कथा किती छोटी आहे. गजेंद्राने विष्णूचा धावा केला आणि त्याला नकराच्या म्हणजे मगराच्या तावडीतून चढून विष्णूने मोक्षपदी नेलं. पण ह्या कथेत नामदेवाने बदल केला. त्यांचा नकर म्हणजे मगर हा देवाशी वाद घालतो. तो काय म्हणतो? रजमात्रे तारिली अहिल्या, नामे करुणी उद्धरिला अजमेळ. पापी कैसा मी सांगे घननिळा, तुझे रूप प्रत्यक्ष देखिले मी आज. विष्णूला नक्र म्हणतो, केवळ नामस्मरणाने तू गजेंद्राला तारलंस, मग मला तर तुझं प्रत्यक्ष दर्शन घडलंय, मी आता पापी राहीनच कसा. नकराचं हे बोलणं नामदेवांना सुचलेलं आहे.
नकराच्या या बोलण्याचं देवांना हसू आलं आणि त्यांनी नकराचाही उद्धार केला. म्हणजेच मूळ कथेपेक्षा नामदेवाने अशा वेगळ्या रचना का केल्या असतील याचा आपल्याला विचार करावा लागतो. हरिश्चंद्राच्या आख्यानामध्ये नामदेवाने खूप वेगळेपणा आणलाय. नामदेवाने हरिश्चंद्र आख्यानाची केलेली वेगळी निर्मितीच आजच्या मराठी आख्यान काव्याने स्वीकारलेली आहे. असं पहा, हरिश्चंद्राच्या जुन्या कथेतील तारामतीचं नाव हरिश्चंद्राच्या मुलाचं नाव ही आपल्या समोर येत नाहीये. ती नामदेवाने आणलेली नावं आहेत. हरिश्चंद्राने विश्वामित्राला स्वप्नात राज्य देणं आणि स्वप्नातील वचनपूर्तीसाठी विश्वामित्राने आणलेली संकट मालिका न हरता भोगणं, या छोट्या कथानकामध्ये नामदेवाने सुरेख नाट्य निर्माण केलं. विश्वामित्राने ब्राह्मण रूपात येऊन हरिश्चंद्राला फसवलं आणि त्यामुळे हरिश्चंद्रावरची संकट मालिका अधिकाधिक ते अशा तऱ्हेने रंगवतात की हरिश्चंद्राबद्दल आपल्याला करुणा वाटावी. नामदेव असं का करतील याचं उघड लक्षात येतं की या संकटांसमोर आपण दबून जायचं नाहीये. वरिष्ठ वर्गाने किंवा जातीभेदाने किंवा इतर कुठल्याही गोष्टीने आपल्या समोर जी संकट येतात त्यांनी दबूनही जायचं नाहीये. त्यांच्या समोर हार न मानता आपण धैर्याने त्याचा स्वीकार करून त्याच्या विरोधी उभं राहिलं पाहिजे. पण विरोधी उभं राहतानाही समाज विस्कळीत होऊ नये यांचा विचार नामदेवांच्या कथामध्ये आहे. नामदेवाने तत्कालीन समाजात बहुजन वर्गावर होणारा अन्याय व्यक्त करण्याची जाणीव आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहे. समूहाला काय सांगायचं, कसं सांगायचं, त्याच्या मनातली अन्यायाची चीड किती प्रमाणात जागृत करायची याचं नामदेवांमधल्या नेतृत्वाला भान आहे. आणि त्याबरोबरच समाज विस्कळीत होऊ नये, निर्नायकी होऊ नये याची जाणीवही त्यांच्या या कथात्मक वाङ्मयातून उमटलेली आहे. हे कथात्मक वाङ्मय पाहताना नामदेवांच्या आणखीन एका याचा साहित्याचा उल्लेख आपल्याला करायला पाहिजे. ते साहित्य म्हणजे नामदेवाने लिहिलेल्या संत चरित्रामध्ये ज्ञानेश्वरांचं चरित्र हे आदी, तीर्थावळी व समाधी या 3 प्रकरणातून त्यांनी रंगवलंय. त्याच्यातल्या आदीमध्ये नामदेवाने ज्ञानेश्वरांच्या आजोबापासूनचा वृत्तांत सांगितला आणि नंतर ज्ञानदेवांच्या चरित्राची मांडणी केली. अर्थात त्याच्यामध्ये चमत्कार कथा खूप आहेत. तीर्थावळीमध्ये या दोन्ही भक्तांचा पंजाब पर्यंत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जो प्रवास झाला त्याच्या आध्यात्मिक स्नेहाचं चित्रण आहे. प्रवासामध्ये दोघांच्या स्वभावातील श्रेष्ठता, नम्रता, सामान्य माणसाबद्दलचा जिव्हाळा, इतर संत मांदियाळबद्दलची आपुलकी अशा विविध भावरेखा उमटलेल्या दिसतात. नामदेवांना योग मार्गाचीही चांगली ओळख होती. हे तीर्थावळीतून ज्ञानदेवांशी झालेल्या त्यांच्या संवादातून स्पष्ट होते. आणि समाधी या शेवटच्या प्रकरणामध्ये ज्ञानदेवाने जिवंतपणाने घेतलेली समाधी व त्यामुळे त्यांच्या विरहाने नामदेवांची झालेली अवस्था म्हणजे बांधल्या तळ्याचा फुटलाचे पाट ही अवस्था नामदेव आपल्या अभंगातून अशी व्यक्त करतात की आपण अस्वस्थ होतो. नामदेवांसारखा आध्यात्मिक पातळीवरती एवढा पोचलेला संत ज्ञानदेवांच्या समाधीने अस्वस्थ का होतो हे आपल्याला जाणवतं. ती अस्वस्थता नामदेव या व्यक्तीची नाही तर त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तीचा होणारा राज, समाजासमोर येणारं ज्ञानदेवाचं वैशिष्ट्य हे सगळं नामदेवांच्या मनात. नामदेवांच्या काव्याची जवळजवळ सर्व वैशिष्ट्य आदी, तीर्थावळी व समाधी याच्यामधून अभिव्यक्त झालेली आहेत. नामदेव कथाकवी म्हणून आपल्या समोर रेखाटले जात नाहीत, पण नामदेव हे मोठे कथाकवीही आहेत. त्यांनी
एक वेगळ्या प्रकारच्या चरित्राचा पायंडा पाडला, तो म्हणजे स्वतःच्या काळातील संतांची, स्वतःच्या काळातील भक्तांची, माणसांची चरित्र, आत्मचरित्र लिहिण्याची एक पद्धत मराठी साहित्यात त्यांनी सुरुवातीपासूनच आणली. नामदेवांच्या ह्या वैशिष्ट्याकडे आपलं क्वचित लक्ष जातं. नामदेवांचं अभंग वाङ्मय विपुल आहे. आपल्याला माहिती आहे, शतकोटी अभंग रचनेची त्यांची प्रतिज्ञा आहे. शतकोटी अभंग लिहिणं हे अवघड आहे हे त्यांना माहिती होतं. ही प्रतिज्ञा त्यांनी का केली असेल, तर नामदेवांच्या आधी असलेलं अभंग वाङ्मय हे मौखिक आहे. लिखित पातळीवरती अभंग वाङ्मय फार थोडं होतं आणि ओवी वाङ्मय मात्र विपुल होतं. ओवी वाङ्मयाच्या तोडीस तोड अभंग वाङ्मय उभं झालं पाहिजे, ही नामदेवांची जिद्द होती. आणि म्हणून शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा त्यांनी केली आणि अधिकाधिक अभंग ते लिहित गेले. आजही त्यांचे सगळे अभंग आपल्या समोर नाही. आतापर्यंत मी व्यक्त केलेल्या त्यांच्या अभंगामध्ये जातीविषयक, समाजविषयक अशा अभंगांकडे लक्ष कमी दिलं, कारण हे सगळे संत, सगळ्याच काळातले संत हे आपल्या समाज रूढीवर, जातीवर हल्ला करीत असतात, त्या विषमतेला दोष देत असतात. हेच नामदेवांनी केलं हे वेगळंच सांगण्यात काही. नामदेवांचं वैशिष्ट्य काय आहे हे त्यांच्या वेगळेपणाचं वैशिष्ट्य मी या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा त्या काळातील वेदाध्ययन, पुराण यांच्याबद्दल नामदेव काय म्हणतात याची झलक काही अभंगामधून मी सांगते. त्यांच्या ते म्हणतात, अरे वेदाध्ययन करीशी तरी वैदिकची होशी, बरी वैष्णव न होशी अरे जना. तुला वैष्णव व्हायचंय, वैदिक होतं नाही. आणि पुराण सांगशी तरी पुराणिकची होशी, बरी वैष्णव न होशी अरे जना. त्या काळातल्या ह्या वैदिक पुराण सांगणाऱ्या पुराणिकांच्या ह्या संस्थांचं स्वरूप कसं बांधीव झालंय आणि प्रत्यक्ष भक्तीपासून ते कसं दूर सरकलंय, हेच ह्या अशा अभंगामधून. असे अभंग खूप आहेत, नामदेव सांगतात. या अभंगाच्या शेवटी ते म्हणतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी अरे जन. इतक्या सोप्या भाषेत विरोध करून आपलं वैशिष्ट्य घडवणं, आपलं सामर्थ्य सांगणं, हे नामदेवांच्या शब्दाचं आणि नामदेवांच्या वृत्तीचं कसब. आणखीन एक अभंग, तत्व पुसावया गेलो वेदज्ञाशी. परत वेदज्ञाला पा, तर तो काय सांगतो, तव भरले त्यापाशी विधी निषेध. हे करा, ते करू नका, असं करा, असं करा. मूळ तत्व सांगतच नाही. स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञाशी, तव भरले तयापाशी भेदाभेद. आणि म्हणून अशा समाजाचं चित्रण, अशा जातीविषयक विधी निषेधांची जाणीव देणारे त्यांचे अभंग खूप आहेत. त्यांच्या अभंगवाणीमध्ये तेव्हाच्या सामाजिक चालीरीती, अलंकार, जेवणातील पद्धती, विविध खेळ, विधी निषेध, वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती इत्यादी बद्दल खूप माहिती आहे. त्या काळातील नव्हे, प्रत्येक काळातील संतांच्या साहित्यामध्ये ही माहिती असते आणि त्यामधूनच ती आपल्याला मिळते. त्यावरून महाराष्ट्रीय काळातलं जीवनसरणी, त्या काळात समाज कसा होता याचं चित्र आपल्याला त्यांच्या साहित्यातून मिळतं. याबद्दल मी फार थोडं बोललीये. त्यापेक्षा या छोट्याशा वाचनामध्ये हे सगळं सांगणंही अवघड होतं. पण या छोट्याशा वाचनामध्ये मी नामदेवांचे जे वेगळे विशेष, त्यांच्या अभंगवाणीमधून त्यांनी संत घडवले आणि त्याच्या जोडीलाच ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख कसा केला गेला, या सगळ्या गोष्टीवर एरवी भर दिला जात नाही. त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं तुमच्या ते लक्षात येईल. आणि म्हणूनच
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या साहित्यिकाच्या लेखनात जाणवणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच त्या मला महत्वपूर्ण वाटतात. या महत्वपूर्ण गोष्टी नामदेवांच्या चरित्रात सांगण्याचा प्रयत्न मी लेखन केलंय नामदेवांवरती, त्याच्यात केलाय. पण इतर तुम्ही नामदेवांवरचं विपुल साहित्य आहे ते जर वाचलं तर त्याच्यामध्ये ह्यापेक्षा त्यांनी सामाजिक बदल काय केले, सामाजिक बदल नव्हे बदलाबद्दलचं बोलणं हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हा वेगळेपणा सांगण्याची संधी मी तुम्ही दिलेल्या नामदेवांच्या स्मरणामधून घेतली. तुम्हाला ती आवडली असेल असं मी समजते. ताई नमस्कार, खूप छान बोललात आपण. मी आपली सगळ्यां या समूहाच्या वतीनं आपले आभार मानते. एक 10 मिनिटाचं ध्यान करूया मास्टर्स. आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे हो, बाजूला काढून ठेवावे आणि ध्यानाला बस. हो. खूप खूप एक आभार धन्यवाद. प्रदर्शन. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत व्हा. संत नामदेव महाराजांच्या ऊर्जेशी आपण एकरूप होतो आहोत. आणि आज ताई जेव्हा बोलत होत्या तेव्हा आपण हळूहळू नामदेव महाराजांच्या ऊर्जेशी, त्यांच्या विचारांशी, भक्तीशी, कीर्तनाशी एकरूप होत होतो. ही ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. किती वेळ झालं? 45 मिनिटं झालं. 45. ही ऊर्जा 45 झालं. आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. आपल्या हृदयात या संत नामदेवांच्या हृदयातून निघणारी ऊर्जा प्रकाशाची असंख्य किरणं हे आपल्या हृदयात पोचतात आहे. त्यांच्या हृदयातील भक्ती, भाव, प्रेम, वात्सल्य, माया, करुणा, दया, सगळे भाव आपल्या हृदयात निर्माण होतात आहे. त्यांच्या वाणीसारखी आपली वाणी होते. लक्ष विशुद्ध चक्राकडे. इथे आपल्याला स्पंदन जाणवतील. विशुद्ध चक्र खेचल्यासारखं जाणवेल.
ही सगळी ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्रात येते पूर्ण विशुद्ध चक्र या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. स्पंदन गोलाकार आहेत. महाराजांच्या डोळ्यातलं प्रेम, वात्सल्य, करुणा हे आपल्या डोळ्यात येते. आपल्या डोळ्यातली आतली हालचाल, आतले स्पंदन एका त्रयस्थाच्या भूमिकेतून बघा. महाराजांच्या आज्ञाचक्रातील ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देते. आपल्या आज्ञाचक्रातील स्पंदन महसूस करा. ब्रह्मरंध्रावर या. आपलं ब्रह्मरंध्र थोडं जडावलंय. महाराजांचा आशीर्वादाचा हात आपल्या ब्रह्मरंध्रावर आहे. मास्टर्स काहींच्या मानेत सुद्धा कोळ येईल. मास्टर्स आपल्या हातातली जी फुलं आहेत, सुवासिक फुलं आहेत, ती महाराजांच्या चरणी वाहून द्या. आणि त्यांच्या उजव्या अंगठ्यावर आपलं आज्ञाचक्र ठेवावं. मास्टर्स श्वासावर यावं.
प्रत्येक श्वासाबरोबर महाराजांची ऊर्जा आपल्या शरीरात आत आत जाते. त्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. चेतनेकडे या मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं अगदी सुरुवातीला, पितामह ब्रह्मश्री पत्री सर आणि नामदेव महाराज यांना दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी सगळे आनंदात आहेत, सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि हे सेशन इथंच संपतंय असं जाहीर करते. आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.